नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा या वर्षीच्या 2024-25च्या आपल्या या अभ्यासामध्ये SSC बोर्डच्या तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा मित्रांनो, आज मी तुम्हाला अंकिला मी दास तुझा संतवाणी याचं तुम्हाला हे वाचून दाखवणार आहे. बघा, म्हणजे तुम्हाला लवकर कविता समजेल. कवी आहेत संत नामदेव. संत नामदेव परमेश्वर भेटीसाठी आतुर झालेले आहेत. परमेश्वर प्राप्तीच्या ओढीने ते म्हणतात, हे परमेश्वरा, ज्याप्रमाणे प्रेमाने परिपूर्ण असलेली माता आपल्या बाळाला आगीतून वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता धावून जाते, त्याचप्रमाणे मी तुझे बाळ आहे आणि तुझ्या विना जगणे जणू आगीतच जळणे. तरी माझ्यासाठी हे माते तू धावून ये. संत नामदेव परमेश्वर भेटीची तीव्रता व्यक्त करताना स्वतःला परमेश्वराचा दास म्हणतात आणि म्हणून माझ्यासाठी धावून ये असे परमेश्वराकडे आर्जव करतात. आपल्या घरट्यातून धर्तीवर पडलेले पिलू पाहून पक्षीण आपल्या पिलासाठी त्वरित धावून जाते. त्याचप्रमाणे संत नामदेव परमेश्वराकडे आपल्या संकटात धावून यावे असे आर्जव करतात. परमेश्वर प्राप्तीची ओढ व्यक्त करताना संत नामदेव आणखी एक दृष्टांत देतात. ते म्हणतात, हे परमेश्वरा, ज्याप्रमाणे भुकेलेल्या वासराला दूध पाजण्यासाठी गाय हंबरत आपल्या वासराच्या ओढीने धावत येते, त्याचप्रमाणे तू ये. मी तुझे वासरू आहे आणि तुझ्या दर्शनाची मला भूक लागली आहे आणि लवकरात लवकर तू माझी ही भूक आपले दर्शन देऊन भागव. संत नामदेव पुढे आर्जव करतात की हे परमेश्वरा, ज्याप्रमाणे जंगलात वणवा लागल्यावर हरीने आपल्या पाडसाला प्रेमाच्या भरात ओढीने शोधते, त्याची चिंता करते, त्याप्रमाणे मी तुझे पाडस आहे आणि तुझ्या विना एकटाच पडलो आहे, तेव्हा लवकरात लवकर मला दर्शन दे. संत नामदेव पुढे म्हणतात, जसा चातक मेघांना विनवतो तसे तो पावसासाठी मेघांची वाट बघतो, त्याचप्रमाणे संत नामदेव परमेश्वर प्राप्तीसाठी परमेश्वराकडे आर्जव करत आहेत. अशा प्रकारे संत नामदेवांनी परमेश्वर प्राप्तीची ओढ अत्यंत रसाळ शब्दात व्यक्त केलेली आहे. काव्यसौंदर्य परीक्षेत विचारलं जातं, खालील ओळींचे रसग्रहण करा. रसग्रहण करताना, ओळींचं रसग्रहण करताना आशय सौंदर्य, काव्यसौंदर्य आणि भाषा सौंदर्य. आशय सौंदर्य म्हणजे कवितेचा आशय, काव्यसौंदर्य म्हणजे दिलेल्या ओळींचा अर्थ आणि भाषा सौंदर्य म्हणजे या ओळीतून तुम्हाला काय कळालं, का ही ओळ तुम्हाला आवडली ते तुम्हाला लिहायचं इथे. कवितेच्या ओळी आहेत, सेवीची झेपावे पक्षिणी, पिल्ली पडिताची धरिणी, भुकेले वत्सरावे धेनू हंबरत धावे. याचा आशय लिहायचा आहे. यावरील ओळी संतवाणी अंकिला मी दास तुझा या अभंगातील असून संत कवी संत नामदेव महाराज आहेत. आपल्या अभंगातून भावनिक एकात्मता साधणारे संत नामदेव यांच्या अंकिला मी दास तुझा या अभंगात त्यांनी विठ्ठल भेटीची ओढ अत्यंत समर्पक दृष्टांतांद्वारे व्यक्त केलेली आहे. काव्यसौंदर्य म्हणजे या ओळींचा अर्थ, संत नामदेवांना विठ्ठल भेटीची ओढ लागली आहे. ही ओढ व्यक्त करताना ते अनेक दृष्टांत देतात. त्यातीलच एक दृष्टांत म्हणजे आपल्या घरट्यातून धर्तीवर पडलेले पिलू पाहून पक्षीण जशी लगेच त्यांच्याकडे झेप घेते, आणि दुसरा दृष्टांत भुकेलेल्या वासराचा, त्याच्या आईचा म्हणजेच गाईचा होय. आपले वासरू भुकेले आहे, त्याला भूक लागली आहे या विचाराने त्याची माय म्हणजेच गाय हंबरडा फोडत त्याला धावत शोधत आहे. तर त्याप्रमाणे वासरू भुकेले आहे, त्याप्रमाणे संत नामदेव भगवंत भेटीसाठी आसुसलेले आहेत. त्यांना ओढ लागली आहे ती भगवंत भेटीची. त्यांना वाटते की ज्याप्रमाणे गाय वासराच्या ओढीने धावत येते, त्याप्रमाणे श्रीमंत भगवंतानेही माझ्या ओढीने धावत यावे, या पामराला दर्शन द्यावे. भाषा सौंदर्य आहे. वरील ओळी, या ओळीतून छान दृष्टांत असा वापरलेला आहे आणि ही ओळ सर्वांना समजेल असे छानसे सुंदर उदाहरण दिल्यामुळे ही ओळ मला आवडली, असं भाषा सौंदर्य लिहायचं आहे. एक प्रश्न आहे, आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात लिहा. श्री सकल संतगाथाच्या पहिल्या खंडामधून घेतलेल्या अंकिला मी दास तुझा या अभंगात संत नामदेव महाराज यांनी आपल्या मनातील विठ्ठल भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केली आहे. प्रत्येक प्रश्नाला प्रस्तावना लिहिणे गरजेचे आहे. संत नामदेव महाराजांना परमेश्वर भेटीची ओढ लागली आहे
आपल्या भक्तीची उत्कटता व्यक्त करताना ते अग्नीमध्ये पडलेले बाळ, धरतीवर पडलेले पक्षिणीचे पिल्लू, भुकेलेले वासरू, वणव्यात सापडलेले पाडस असे समपर्क दृष्टांत योजतात. दृष्टांत हा शब्द लिहिता नाही आला तर इथं उदाहरण लिहायचं आहे. अग्नीमध्ये पडलेल्या बाळाला बघून त्याची माय क्षणभरही न थांबता त्याला वाचवायला येते. ज्याप्रमाणे भुकेलेल्या वासराला साथ घालत गाय हंबरत येते. जंगलात वणवा लागल्यावर हरीने आपल्या पाडसाची चिंता करत त्याला सगळीकडे शोधत फिरत असते. त्याचप्रमाणे संत नामदेव विठ्ठलाच्या दर्शनाचे भुकेले आहेत. कधी विठू माऊली आपले दर्शन देईल यासाठी ते विठ्ठलाला आर्जव करत आहेत. अशा प्रकारे संत नामदेवांनी निरनिराळ्या दृष्टांतातून आई आणि बाळ यांचे नाते कसे श्रेष्ठ आहे ते व्यक्त केले आहे. आईच्या प्रेमाच्या, कनवाळूपणाच्या, आस्थेच्या, बाळाप्रती असलेल्या विविध अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. अशा प्रकारे माता, पक्षी व प्राणी यांच्या समपर्क दृष्टांताचा वापर करत व गेय्यता साधत संत नामदेवांनी आपल्या मनातील भक्तीची उत्कटता अत्यंत समपर्क शब्दात व्यक्त केली आहे. पुढे संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा. पुन्हा एकदा सर्व कवितेच्या ओळींचं आपल्याला स्पष्टीकरण इथं देत या प्रकारे तुम्हाला 4 पॅरेग्राफ करायचे आहे. 3 मार्काला प्रश्न असेल तर एवढं मोठं आन्सर तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. पुढच्या ओळींचं रसग्रहण आहे. मी सांगितले रसग्रहण आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषा सौंदर्य या प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. पुढची ओळ आहे अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. प्रस्तावना म्हणजे आशय सौंदर्य लिहायचं आहे. सकल संत गाथेच्या पहिल्या भागातून घेतलेल्या संत नामदेव यांच्या अंकीला मी दास तुझा या अभंगात त्याने निरनिराळे उदाहरणे देऊन परमेश्वर प्राप्तीची ओढ रसाळ शब्दात व्यक्त केलेली आहे. परमेश्वर प्राप्तीची ओढ व्यक्त करताना संत नामदेव महाराज उदाहरण देतात की अग्नीमध्ये सापडलेल्या आपल्या बाळाला वाचवायला एक प्रेमळ आई माता जशी धावून जाते त्याचप्रमाणे संत नामदेव परमेश्वराच्या भेटीसाठी आतुर झाले आहेत. आपल्या मनीची ओढ व्यक्त करताना ते म्हणतात, मी तुझा दास आहे आणि त्यासाठी प्रेमाने ओतप्रोत हे परमेश्वरा तू मला दर्शन दे. ते विनवणी करत आहे, हे परमेश्वरा तुझ्याशिवाय जगणे म्हणजे जणू काही आगीत होरपळणे. तेव्हा आता तू माझी माय, मी तुझे बाळ, मी तुझा सेवक आहे, दास आहे, तू माझा मालक. तेव्हा मला आता तुझ्या भेटीची ओढ लागली आहे. ही इच्छा माझी तू दर्शन देऊन पूर्ण कर. बाळू, कनवाळू यासारख्या यमक साधल्या गेल्यामुळे अभंग जास्त प्रभावी झालेला आहे. असे हे भाषा सौंदर्य तुम्हाला लिहायचं आहे. नेक्स्ट आहे नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक जैसा. या ओळीतील भाव सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. पुन्हा एकदा प्रस्तावना. आपल्या अभंगातून भावनिक एकात्मता साधणारे संत नामदेव यांच्या अंकीला मी दास तुझा या अभंगात विठ्ठल भेटीची आस अत्यंत समपर्क दृष्टांताद्वारे व्यक्त केली आहे. संत नामदेवांना विठ्ठल भेटीची आस लागली आहे. विठू माऊलीच्या दर्शनासाठी त्यांचे मन आसुसले आहे. यासाठी त्यांनी आपल्या अभंगात आगीत पडलेले बाळ, धरणीवर पडलेले पक्षिणीचे पिल्लू, भुकेले वासरू, वणव्यात सापडलेले पाडस असे दृष्टांत योजलेले आहेत. जसे चातक मेघांना पावसासाठी विनवतो त्याचप्रमाणे जणू संत नामदेव चातकाप्रमाणे मेघांना म्हणजेच विठू माऊलीला दर्शन देण्यासाठी विनवत आहे, अशी कवी कल्पना आहे. चातक पक्षी पावसाच्या पाण्यावर म्हणजे थेंबावर जगतो, म्हणून त्याचप्रमाणे संत नामदेव म्हणतात, विठ्ठलाशिवाय माझे जगणे म्हणजे शून्य आहे, कल्पनाही न करण्यासारखे आहे. अशा प्रकारे या ओळीतून संत नामदेवांची विठ्ठल भेटीची ओढ, मनाची अवस्था, भक्तीची उत्कटता व्यक्त होते. अशा प्रकारे या सर्व पहिला जो अभंग आहे अंकीला मी दास तुझा हा तुम्हाला नक्कीच कळाला असेल. धन्यवाद.